आषाढ महिना चालू आहे आणि मी आत्ताच नाही छान अशी रेसिपी केलेली आहे. मस्त अशी फुग्याची धपाटी बघा कसली भारी झालीत. अगदी दही शेंगदाण्याची चटणी आणि भाजलेले शेंगदाणे याच्याबरोबर हे खायला खूप छान लागतं. आणि भरपूर वेळा म्हणजे सुजितला तर खूप जास्त आवडतात, मुलांना खूप छान आवडतात ही धपाटी आणि मी वारंवार करतच असते. तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करूया आणि तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि पुढे रेसिपी पहा. नमस्कार मंडळी, बाहेर मस्त असा पाऊस पडतोय. आषाढ महिना चालू आहे, वारीचे सुद्धा सगळीकडे वेध चालू आहेत आणि मस्त आषाढ महिन्यामध्ये तळणीचे पदार्थ केले जातात. मग चकली असू देत, कडबोळी असू देत किंवा तिखटपुऱ्या असू देत. तर त्यामधलाच मी आज एक मस्त पदार्थ दाखवणार आहे, तो म्हणजे तिखटपुऱ्या किंवा फुग्याची धपाटी. कशी होत आहेत काय आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहणार आहात. तर चला आता किचनमध्ये जाऊया आणि सगळी तयारी दाखवते. या ठिकाणी जर भाजणी असेल आपल्याकडे तर भाजणी पण घेऊ शकतोय, पण मी इथं 3 प्रकारची पिठं घेतली आहेत, डाळीचं, गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ. यामध्ये घालण्यासाठी भरपूर तीळ घेतलेले आहेत, ओवा घेतलेला आहे, भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण वगैरे पण घालू शकतोय, पण मी आत्ता तरी काही यामध्ये लसूण घातलेलं नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लसूणसुद्धा घालू शकताय. तर चला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. ओवा थोडासा हातावरती चुरून किंवा असा ना चोळून घ्यायचा, जेणेकरून त्याचा सुवास खूप चांगला यामध्ये उतरतो यासाठी. आता यामध्ये घरचं लाल तिखट घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालून हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. भरपूर अशी मी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आणि जिरेपूडसुद्धा. तर चला आता हे छान घट्ट गोळा असं पीठ मळून घ्यायचं आणि 5 मिनटं थोडंसं रेस्ट होऊ द्यायचं आणि त्यानंतर लगेचच धपाटी करून घ्यायची आहेत. साईडला मी कढईसुद्धा ना तेल तापवायला ठेवले कढईमध्ये. तर हे अशा पद्धतीनं गोळा झालेला आहे आणि याला थोडंसं तेल लावले आणि अगदी एक 5 मिनटं ठेवले. त्यानंतर हे गोळे वगैरे करून घेतलेत आणि आत्ता मी इथं पीठ लावूनच लाटणार आहे. अगदी थोडंसं पीठ लावायचं म्हणजे नच्या बराबर. तर ह्या छान अशा 4-5 गोळ्या मी करून घेतलेत आणि हे छान बारीक फुग्याचे धपाटे मी करून घेते. त्यानंतर मग तळल्यानंतर तुम्हाला तर दिसणारच आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्ही कोणता पदार्थ केला आहे आषाढ महिन्यातला तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मी बनवलेली ही फुग्याची धपाटी तुम्हाला कशी वाटली हे पण मला कमेंट करून सांगा. चॅनलवर जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईकसुद्धा करून घ्या. हाईप बटनसुद्धा असतं तर ते सुद्धा क्लिक करून घ्या आणि येणारे अपकमिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.